नमस्कार, मैं सारिका। आजादी दर्पण न्यूज चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। जिस प्रकार आप सभी को पता है कि 2025 में चंद्रपुर जिले का तापमान 45 डिग्री सेल्सियस क्रॉस हो चुका है और आने वाले दिनों में ये तापमान और भी आगे ज्यादा बढ़ सकता है। तो इस तापमान से बचाव कैसे करने का, कैसे लोगों को जागरूक करने का, इस विषय पे आज हम मुलाकात करने आए हैं विदर्भ प्रेमी बाबाराव जी मस्के इनसे। चलिए जानते हैं इनसे तापमान से जुड़ी हुई कुछ बातें और इस तापमान को हम कैसे रोक सकते हैं। तो सबसे पहले आपका आजादी दर्पण न्यूज चैनल में हार्दिक स्वागत है। मी बाबाराव मस्की, राहणार राजुरा। मी सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण जनतेचा मी एक नमस्कार करतो आणि राजुरातील संपूर्ण जनतेला मी मनापासून नमस्कार करतो। मागील 25 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान जो वाढून राहिला आहे ना, अतोनात वाढून राहिला आहे। आज जगामध्ये या तापमानाची बरोबरी कोणत्याच शहर, या चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान हा जगातील कोणत्याही शहराच्या म्हणजे वरत चालला। आजला वातावरण, इथला पर्यावरण एवढा म्हणजे खूप अतोनात वाढून राहिला आहे। आज इथला जो तापमान मॅडम सांगत आहे 45 सेल्सियस आहे म्हणत आहे। मला माहित आहे की इथला तापमान हा 45 सेल्सियस नाही, 50च्याही वरत पोहोचला आहे। मी उदाहरण सांगतो। मागील लोकमत पेपर ज्याची सुरुवात 1972 मध्ये झाली होती, माझे वय होते तेव्हा 9 वर्षाची। त्या दिवशी मी त्या पेपराचा पहिल्या दिवशी उन्हाळ्यामध्ये 1 मे चा दिवस होता, त्या दिवशी त्या पेपरावर मी पाहिला आहे तापमान चंद्रपूर जिल्ह्याचा 46-47 च्या जवळपास त्याचा तापमान पाहिला आहे मी। तोच तापमान आज 1972 पासूनचा तापमान आजच्या तारखेपर्यंत 1 मे 2025 रोजी तो तापमान तेवढंच दाखवत आहे पेपर। सरकार ते जे कलेक्टर ऑफिस मधून जो तापमान जो निघते, त्याचे जे परिपक्व पत्रक निघते दर संध्याकाळी 5 वाजता कलेक्टर ऑफिस मधून का चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान 45, 46, 43 आहे, जगातला सर्वात जास्त तापमान आहे। हे सगळं खोटं आहे। तुम्ही प्रत्येक वाचनालयामध्ये, राजुरा नगर परिषद असो, चंद्रपूर महानगरपालिकेचं वाचनालय असो, मूल असो, चंद्रपूर असो, बरमपुरी असो, वरोरा असो, भद्रावती, पूर्ण वाचनालयामध्ये तुम्ही बघा 1 मे 1972 पासूनचे जे पूर्ण पेपर बघा तुम्ही, त्या पेपरामध्ये तिथला तापमान आहे हा 1972 पासूनचा जो आजपर्यंत तापमान हा 46 च्या वरत वाढला नाही। 1972 मध्ये आम्ही बिना चपलीने आम्ही ग्राउंडवर कंचे खेळत होतो, गिल्ली दंडी खेळत होतो, पतंग उडवत होतो। पण आज मुलं घरोघरी लपून राहतात। त्यांना चपला घातल्याशिवाय बाहेर निघत नाही, छत्री घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही। हा म्हणजे एवढा तापमान वाढलाय, सरकार आम्हाला खोटं बोलतंय का मी हा तापमान 46 चालू आहे। आज जगातला सगळ्यात जास्त तापमान बरमपुरीचा आहे म्हणत आहे, चंद्रपूरचा म्हणत आहे, खोटं आहे। आज तापमान हा 50च्या वरत सेल्सियस पोहोचला आहे। इथले पूर्ण जंगल आहे, जोगापूरचा जंगल आहे, राजुराच्या बाजूला 1-2 किलोमीटर असलेला जंगल। इथं मला 1-2 तास पासून मी तर आलो आहे, 2 तास झाले जवळपास। एक जंगली प्राणी सोडून द्या, जंगली एक आपला कोकीळ दिसत नाही, मिट्टू दिसत नाही, या कोणताच पक्षी दिसत नाही। म्हणजे बिचारे ते पण लपून गेले आहे। परिस्थिती अशी येणार आहे समोर येणाऱ्या काळामध्ये का माणसं पण लपणार आहे या तापमानानं। घरचे कूलर म्हणजे कूलरची हवा थंडी मिळत नाही, एसीची हवा पण सुद्धा थंडी मिळत नाही। हा एवढा तापमान वाढलाय, याला कारणीभूत काय आहे? सरकारच्या योजना। सरकारने जे योजना दिल्या आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कारखाने लावायची परवानगी दिली आहे, त्याच्यामुळे हा पूर्ण तापमान चंद्रपूर जिल्ह्याचा इथे खूप वाढलेला आहे। कारण फॅक्टरीला लागणारा जो कोळसा, पाणी, लाकूड संपत्ती, इथली जे खनिज संपत्ती हे याला कारणीभूत आहे। त्याच्यामुळे सरकार प्रॉफिट कमवण्यासाठी सरकारला इथल्या नेत्या लोकांना पैसा मिळाला पाहिजे, बॉम्बेच्या लोकांना पैसा मिळाला पाहिजे म्हणून इथं पूर्ण फॅक्टरीचे परवानगी देतात। आज 4-4-5 औषधी केंद्र 9-10 झाले आहेत।
कशाला पाहिजे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढा विकास? हा, कारण लोक का बिना विकासाने का लोक जगत नाही का? हा, यांना कामधंदे मिळत नाही का? आज मी सांगत आहो इथल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सगळ्या वरिष्ठ सिटीजन लोकांना, इथल्या नागरिक म्हणजे वरिष्ठ नागरिक आहे, इथे जे मोठे मोठे लीडर आहे, या सर्वांना मी आवाहन करत आहो का येणाऱ्या दिवसासाठी, येणाऱ्या भविष्याच्या ज्या पिढी येणार आहे, आपले जे नातू पंतू जे मुलं आहे, लहान येणारी समोरची पिढी आहे, त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला तापमान कमी करायचं आहे. जर हा तापमान आपला कमी झाला नाही तर आपल्या इथे आपल्या घरी हर लोकांना किडण्या खराब होणार आहे, त्यांना ब्लड शुगर होणार आहे, त्यांना चर्मरोग होणार आहे, त्यांना बीपी वाढणार आहे, शुगर, हर एक बिमाऱ्या फुकट मिळणार आहे सगळ्या घरी. आज बापापासून तर आज्यापासून, आजीपासून तर नातलगापासून, बायकोपासून, बहिणी, सर्वांना बिमारी येणार आहे. किती पैसा पुरणार आपल्याकडे? हा पैसा पुरणार आहे का? एका एका व्यक्तीला आज 5-5, 2-2 लाख रुपये आहे का आपल्या घरी? 50 लाख रुपये नाही आहे ना. तर मग यासाठी एकच आहे का चंद्रपूरची जी आज 15 लाख 16 लाख जनता जो आहे, या जनतेला एकच माझा विनंती आहे का येणाऱ्या दिवसामध्ये, आता हा उन्हाळा 2025चा उन्हाळा आपल्याला सापडणार नाही, पण येणारा 2026चा जो उन्हाळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तापमान कमी करायचं आहे. याच्यावर उपाय आहे. मी पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेला मी आवाहन करतो का उपाय आहे. सर्वात चांगला उपाय आहे, एकच आहे का इथल्या ज्या फॅक्टऱ्या आहे, इथला जे औष्णिक केंद्र आहे, इथे जे मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या आहे, जगातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, या फॅक्टऱ्यांना आपल्याला रोका लागेल. इथला त्यांच्या फॅक्टऱ्या बंद नाही करत आहे, त्यांना रोका लागेल काही दिवसासाठी. ज्याप्रमाणे कोर्टामध्ये 2 महिन्याची सुट्टी असते, शाळांना 2 महिन्याची सुट्टी आमच्या लहानपणापासून आहे, त्या मास्तरचा पगार चालू आहे, त्या कोर्टाच्या साहेबांचा पगार चालू आहे, सर्वांचा पगार चालू आहे. तसं आपल्याला काहीतरी उपाययोजना करावं लागेल. ह्या ज्या फॅक्टऱ्या आहे, या फॅक्टऱ्या आपल्याला 2 महिने बंद करायला लागेल. त्या कशा? मागच्या 2002 मध्ये, 2021 मध्ये कोरोना एक महामारी पूर्ण जगामध्ये पसरली होती. हाहाकार माजला होता, लोक मरत होते. तेव्हा सरकारने उपाय म्हणून सगळे लॉकडाऊन केलं होतं, सर्वांना लॉकडाऊन केलं होतं. तर 2 महिने त्या कालावधीमध्ये संपूर्ण जगातल्या, संपूर्ण भारतातल्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या पूर्ण फॅक्टऱ्या बंद केल्या होत्या. पूर्ण कारोबार बंद होता. कोणी लोक मेले नाही, काही नाही. त्याच्याप्रमाणे आपल्याला या 2 महिने आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या फॅक्टऱ्या बंद कराव्या लागेल. 2च महिने. याच्यामध्ये त्या फॅक्टरी मालकाचं नुकसान होणार नाही, सरकारचं नुकसान होणार नाही, कोणत्या कामगाराचं नुकसान होणार नाही, कोणाच्या जनतेचं नुकसान होणार नाही. पण हा जो तापमान आहे तो कमी होणार आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये 2 महिने फॅक्टऱ्या बंद झाल्या होत्या. तर माझ्या पाहणीमध्ये कोणत्याच लोकांनी घरी कूलर लावला नव्हता. तो एप्रिल आणखी मे महिना होता. बघून टाका तुम्ही. लॉकडाऊन आणखी पूर्ण फॅक्टऱ्या जगातल्या 2 महिने बंद झाल्या होत्या. तर हा एप्रिल महिना आणखी मे महिना, त्या 2 महिन्यामध्ये तापमान भारताचा, जगाचा, चंद्रपूर जिल्ह्याचा डाऊन झाला होता. 5 सेल्सिअस 6 सेल्सिअस कमी झाला होता. बस तोच उदाहरण आपल्याला, तेच आयडिया, तोच प्रयोग आपल्याला आता या चंद्रपूर जिल्ह्यासाठी आता करायला लागेल. करणे गरजेचे आहे. करणे गरजेचे आहे. आता आपली पिढी वाचणार नाही, पिढी येऊन मरणार आहे. ज्याप्रमाणे आता चिमण्या वगैरे घरोघरी मरून राहिल्या, त्याप्रमाणे आपण बी घरोघरी मरून जाऊ. हा कोरोना त्या जो बिमारी आहे त्याच्यापेक्षा मोठी महामारी आहे. त्याच्यामध्ये आपले सगळे रोग येऊन राहिले, सगळे रोग आपल्याला मुक्त मिळून राहिले. सरकारला सगळं माहित आहे, सरकार करू शकते, फक्त जनतेचा आवाज नाही होऊन राहिला. याला जनता कारणीभूत आहे. माझ्या या व्हिडिओ मार्फत मी विनंती करतो चंद्रपूर जिल्ह्याच्या संपूर्ण लोकांना, 15 लाख 16 लाख लोकांना मी विनंती करतो का उठा. या प्रश्नावर उठा. तुम्ही सर्वांनी उठाने गरजेचे आहे. मी सर्व लीडर लोकांना, इथे जे बी नेते लोक आहेत, सर्वांना मी आवाहन करतो का या मुद्द्यावर तुम्ही उठा. येणारा जो 2026 पासून जो येणारा काळ आहे, हा महामारीचा काळ आहे. उष्णता घाताचा सगळ्यात मोठा महामारीचा काळ येणार आहे. त्या काळाला वाचवण्यासाठी आपल्याला फॅक्टऱ्या 2 महिने बंद करावा लागेल. हा एक प्रयोग आहे. करून बघा ना, करून बघा. काय फरक नाही. तुमच्या काही खिशातून काही नुकसान होणार नाही. तुमच्या खिशातून काही नुकसान होणार नाही, सरकारचा बी नुकसान होणार नाही. बस या मोठ्या फॅक्टरीवाल्याचं नुकसान होऊ द्या. त्याचं नुकसान करेल ना ते. अरे ज्या सिमेंटवाला आहे, हे 2 महिने फॅक्टरी अगर त्याने बॉयलर आपले बंद केले, ह्या बॉयलर मध्ये जे तापमान निघत आहे पूर्ण जगामध्ये जाऊन राहिला, पूर्ण आपल्या चंद्र जिल्ह्यामध्ये जाऊन राहिला, तो रोखायचा आपल्याला.
तो जर रोखला आपण ना तापमान कमी होईल. तो त्यांचा बॉयलर भट्टी कमी होऊन जाईल, त्याचा बॉयलर जळणं बंद होऊन जाईल, त्याचा कोळसा जळणं बंद होईल. आज कोळसा त्या फॅक्टरीमध्ये एका फॅक्टरीमध्ये 500-500 ट्रक कोळसा जळतो रोज. त्याचा जो तापमान, त्याची जी उष्णता निघते ती किती भयानक असेल. त्या ठिकाणी तुम्ही बघून पहा. जेवढे सिमेंट फॅक्टरी त्याच्यामध्ये तुम्ही त्या लोकांना विचारा, हे गरमी काहीच नाही म्हणते. एवढी गरमी अंधारामध्ये का आम्हाला पाण्यानं 6 वेळा 10 वेळा आंघोळ करावं लागत म्हणते अंदरच्या अंदर. पाण्यानं आम्ही ओला राहतो म्हणते. ते परिस्थिती कशाला आणता तुम्ही जनतेनो? ते परिस्थिती कशाला आणता? तिथला तापमान आपल्याला कशाला भोगता? त्यांच्या प्रॉफिटसाठी आपल्याला कशाला मारता? आपल्या पिढीला कशाला मारता? आपली पिढी आपल्या हातात आहे. आपल्या पिढीचा जीव आपल्या हातात आहे. चला उठा, रस्त्यामध्ये या तुम्ही आता. ज्याप्रमाणे मागील 2009 मध्ये 2008 मध्ये अदानी भगाव जो कोळसा खदान, एक ताडोबाच्या जंगलामध्ये कोळसा खदान अदानीची लागू राहिली होती, त्याला रोखण्यासाठी बंडू धोत्रे त्याची इको संस्था ती समोर आली. पूर्ण चंद्रपूर त्याच्या मागे धावला, त्याच्या मागे बरोबर राहिला, तर ते फॅक्टरी गायब झाली. त्याचप्रमाणे आपल्याला आता नवीन हा युद्ध चालू करायचा आहे. हा मोठा युद्ध आहे. हा पहिला प्रयोग भारतातल्या 800 जिल्ह्यामधून हा पहिला जिल्हा चंद्रपूर जो तापमान कमी करण्यासाठी निघालेला आहे, त्याचा हा प्रयोग आहे. तो प्रयोग अगर सक्सेस झाला तर पूर्ण भारतातल्या फॅक्टऱ्या 2 महिने बंद होईल. जर आपल्या फॅक्टऱ्या बंद झाल्या आणि तापमान कमी झाला तर आपला हा विजय राहील. आपण जगाला दाखवू, आपल्या सरकारला दाखवू, भारत सरकारला, का 2 महिने सर्रास पूर्ण फॅक्टऱ्या भारताच्या बंद करायचा आहे. जरुरी आहे. हा तापमानानं पूर्ण घरोघरी बिमाऱ्या येऊन राहिल्या. तर माझे सगळ्यांना विनंती आहे का हा जो तापमान सरकार जे आपल्याला 48 दाखवत आहे, हे सगळं फ्रॉड आहे. 46 दाखवतात, केव्हा 44 दाखवतात. खूप मोठा तापमान 150 वर्षाचा रेकॉर्ड तोडला म्हणते. अबो यार, हा तर रेकॉर्ड 60 वर्षा पहिले तुटलाय. हा जो रेकॉर्ड आहे 1972 पासूनच उठणं चालू झाला. पूर्ण 72-74 पासूनच हा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात जेव्हा खदानी चालू झाल्या होत्या तेव्हापासून हा तापमान चालू आहे. 46-47 डिग्री. आज हा तो डिग्री नाही, पेपरामध्ये रोज लिहून येत होता, तर आज तोच चालू आहे रेकॉर्ड. 46-47 तुम्ही बघा, हर वाचनालयामध्ये जाऊन बघा. पूर्ण जो वाचनामध्ये जुने पेपर काढा, त्याच्यामध्ये तुम्ही बघा जो बाबाराव खोटं बोलला का खरा बोलला, तोच तापमान आज बी आहे. पण आज आपण त्या तापमानामध्ये कूलर एसी लावत आहोत. आणि त्या काळामध्ये पूर्ण आपण पांघरून घेत होतो. 46च्या काळामध्ये जेव्हा 46-47 सेल्सिअस आहे ना, तेव्हा आम्ही लोक घोंगड्यामध्ये, बोत्रीमध्ये, आम्ही चादरामध्ये ओढून रात्र काढत होतो. एवढी थंडी लागत होती 72-74, 75-80 पर्यंत. आणि आता आम्ही बन्यान कपडे सगळे घालून आम्ही आज एसीच्या समोर राहतो तरी गरम मारत आहे. त्याला कारणीभूत आहे सरकारचं खोटं बोलणं. सरकार लपवत आहे आपल्याला. सरकार तापमान लपवत आहे. तुम्ही बघा, पेपरामध्ये बघा. माझ्यामध्ये मी बोलतो त्याच्याकडे लक्ष नको द्या. तुम्ही पेपरामध्ये आज जा, तुम्ही बघा, त्या पेपर खोला. 10-12 तुम्ही वर्षाचे पेपर खोला आणि आजच्या तारखेचं तापमान 1 मेचं तापमान बघा. आज 1 मे आहे. आज 1 मे 2025 आहे. तुम्ही 1 मेचाच पेपर खोला बघा. 46 चालू आहे, 45 चालू आहे आणि आज बी तोच चालू आहे तापमान. पण आजचा तापमान असा आहे की एसी बी गरम हवा मारत आहे, कूलर बी गरम हवा मारत आहे. तो या आपल्याला कुठंतरी रोखण्यासाठी, हा तापमान रोखण्यासाठी आपल्याला मी विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये आमची आता हे मोहीम मी बाबाराव मस्की, आणखी माझे मित्र प्रशांत गड्डम, माझे सिस्टर, माझे सारिकाजी, आम्ही असे 3-4 मिळून आम्ही आज ही मोहीम चालू केली आहे. या मोहीमला आपण चंद्रपूर वासियांनी सर्वप्रथम, आणखी राजुरा वासियांनी सर्वप्रथम आम्हाला ह्या मोहीमला तुम्ही साथ द्या. आम्ही सरकारच्या विरोधात लढण्यास आम्ही तयार आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही आपला वेळेतला वेळ काढून आम्हाला वेळ दिला. तर काय वाटतं मित्रांनो, की कंपन्या बंद झाल्यानंतर खरंच तापमान कमी होणार की नाही, आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि तापमान करण्यासाठी तुमच्याकडून तुम्ही काय उपाय सांगणार तेही सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पात्रा फक्त आझाद विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद.